नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायाविरोधी व्यापक स्वरूपात कारवाई। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगावचे अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय अवैध व्यवसायांविरोधात 7/2/2024 रोजी व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईत नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टीची दारू बनवणारे ठिकाणे, त्यामध्ये डोंगर, दऱ्या, नदी, नाले अशा अतिदुर्गम ठिकाणावर पायपीट करून त्यांचा शोध घेऊन छापे टाकण्यात आले आहेत। तसेच अवैधरित्या गावठी दारू, देशी विदेशी मद्याची वाहतूक करणारी वाहनं तसेच विक्रीच्या ठिकाणानंतर छापे मारण्यात आले। तसेच अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या आणि अवैधरित्या मटका व जुगार चालवणारे व खेळणारे इस्मांवर कारवाई देखील करण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केलं आहे। इंडिया सुपर न्यूज मराठी च्यासाठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद।